महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? तर राज्यपाल यांच्याकडून महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते. त्यांचा कार्यकाळ जो असतो तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असेल, असं आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे. राज्यपालाची मर्जी म्हणजेच मंत्रिमंडळाची मर्जी, हाच त्याचा अर्थ प्रतीत होतो. त्याच्यानंतर महाधिवक्ता असण्यासाठी पात्रता काय असावी लागते? तर पात्रता असावी लागते, पहिली गोष्ट तर तो भारताचा नागरिक असावा. दुसरी गोष्ट, त्याला 10 वर्षाचा वकिलीचा अनुभव असावा किंवा तो न्यायिक पदावर 10 वर्षापर्यंत कार्यरत असावा. या दोन्ही अटी मिलिंद साठे यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. महाधिवक्त्याला विधानमंडळामध्ये तिथे असण्याचा, मत मांडण्याचा अधिकार असतो, उपस्थित राहण्याचा अधिकार असतो, पण विधानमंडळामध्ये त्याला कोणतंही वोट करण्याचा, मतदान करण्याचा अधिकार नसतो. ही गोष्टही लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ही गोष्ट येते आर्टिकल 177 अंतर्गत. महाधिवक्त्याशी रिलेटेड हे 2 आर्टिकल लक्षात ठेवा. आर्टिकल 165 अंतर्गत महाधिवक्ता या पदाची तरतूद आहे आणि आर्टिकल 177 अंतर्गत विधिमंडळामध्ये महाधिवक्ता उपस्थित राहू शकतो, बोलू शकतो, त्याचा विचार मांडू शकतो, पण मतदान करू शकत नाही.